जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना पक्षाची स्थापना या शिवतीर्थावरती इथे केली त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते. त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे भारे मागे फिरायचं नाही. मी माझ्या नवीन पक्षाची, त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची इथे आपल्या समोर घोषणा करत आहे. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. भवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. करू तयारी रे, घेऊ भरारी रे, राजमुद्रा ही मिरवूया. आणि हे सगळं करण्यामागे मला असं वाटतं की जसा राजसाहेबांचा करिश्मा आहे तसंच प्रत्येक कार्यकर्त्याचाही ह्याच्यात खारीचा कासेना वाटा असतो. कारण साहेबांचे विचार हे प्रत्येकाकडे घरोघरी पोचवणं, गटाध्यक्षापर्यंत घरोघरी लोकांच्या जाणं हे खूप मोठं काम असतं, जे मी साहेब किंवा नेते आमदार हे करू शकत नाहीत. हे काम तुमचं सगळ्यांचं असतं. माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील परत माने. जोपर्यंत हा टोल कशासाठी वसूल होतो हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरायचं नाही. लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू. आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्याला जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत. मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घड. पुणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या प्रमुख दुकानांच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावणं बंधनकारक केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सन्माननीय अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहे. खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय, कारण हे यश तुमचं आहे. तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो. वचनपूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. आपल्याला महाराष्ट्र सुंदर केला पाहिजे. महाराष्ट्र सुंदर म्हणजे रस्ते, नद्या, शाळा, सरकारी कार्यालय, बागा, सगळं वातावरण सुंदर केलं पाहिजे. मन प्रसन्न तर ते मन स्वप्न पाहिल मोठी. महाराष्ट्राला मोठं करण्याचं, संपन्न करण्याचं स्वप्न आपल्याला पाहायचंय. एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न. हे सारं सुरू होईल सुंदर राहण्यापासून, सुंदर रचनेपासून. नाशिक शहरामध्ये जे मी 5 वर्षामध्ये जे आम्ही काम करून दाखवलंय, अनेक लोकांच्या हातामध्ये 30-30 वर्ष महानगरपालिका आहे, त्यांना देखील ही गोष्ट करता नाही आली आहे, जे नाशिकमध्ये चित्र उभं करून दाखवलं मी. जर हे राज्य माझ्या हातामध्ये आलं, सत्ता माझ्या हातामध्ये आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन.